नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. मॅडम कमिशनर पुस्तक रोज एक नवीन पान खोलतंय आणि राजकीय व्याभिचार रस्त्यावर नग्न होता म्हणजे रस्त्यावर आपल्या सगळ्यांच्या समोर अंधळ्यांनी सुद्धा दिसावं इतका स्वच्छ दाखवले जात आहे. पोलीस, नेता, बिल्डर, अधिकारी यांचं कसं नेक्सस असतं. काही राजकीय दल किती खोटं बोलतात आणि किती रेटून बोलतात, हे त्या पुस्तकातनं बऱ्याचशा गोष्टीतनं दिसून येतं. पण ती एक लेडी सिंघम, ती लेडी सुपर कॉप, मॅडम मीरा आणि मग राजकारणातली आमच्या महाराष्ट्रातली लेडी सिंघम, पंकजाताई मुंडे कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसतात. कारण त्यांनी हे जे शिवदर्शन यात्रा काढल्या, शिवपरिक्रमा यात्रा, ते बहुतेक वसुंधरा राजेंचं भक्ती दर्शन याचीच कॉपी होती. जेव्हा वसुंधरा राजेंना राज्यातल्या भाजपाच्या अध्यक्षांनी सांगितलं, की तुम्ही स्वतःचे असे कार्यक्रम घेऊ शकत नाही जिल्ह्यात. त्या पार्टीच्या थ्रूच व्हायला पाहिजे. मग त्यांनी वेगवेगळ्या मंदिरांना भेट द्यायला सुरू केली आणि त्यांनी पार्टीला सांगितलं, की भाई मी एक देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे आणि मी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन प्रार्थना करते, की काँग्रेसचं सरकार जावं. आता ही माझी व्यक्तिगत यात्रा आहे. यात मला पार्टीच्या परमिशनची गरज नाही. परंतु ते भक्ती दर्शन जे आहे, ते एक शक्ती दर्शन म्हणून उभारलं आलं आणि प्रत्येक मंदिराच्या त्यांच्या व्हिजिटला लाखोच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि कुठेतरी बीजेपीला हे कळलं, की हे वेगळा प्रकार आहे. एवढे शक्ती प्रदर्शन करून सुद्धा ज्या हिशोबाने राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना दरकिनार केलं गेलं, बाजूला केलं गेलं, तर ते आपलं त्याच धर्तीवर केलेलं हे शिवपरिक्रमा यात्रा आपल्याला भुवायला नको. म्हणून मी हे भाजपासाठी करते, भाजपाला जोडण्यासाठी करते. असे बरेचसे गिळमिळीत उत्तरं त्यांनी एका न्यूजपेपरच्या डिजिटल माध्यमात बोलताना सांगितली. त्यांना हाही प्रश्न विचारण्यात आला, की काय तुमच्या मनात म्हणजे मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री असं तुम्ही म्हणाले. त्यावेळेला नाही ते त्यावेळेला असंच ते लोकं मला म्हणजे तो एक मंच होता सर्वदलीय आणि तिथे माझ्यावर असं विचारलं गेलं, की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं, संघर्ष करावा लागतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं, की नाही, मी तर लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. मी ते हसत-खेळत बोलले. पण माध्यमातली लोकं एवढी मूर्ख नव्हती, की त्यावेळेला ते वक्तव्य त्यांचं ते फार सिरियसली घेतलं होतं सगळ्यांनी. गोपीनाथ मुंडेंच्या हत्येनंतर त्यांची जागा मला मिळावी हा त्यांचा पंकजाताईंचा हट्ट होता. पण स्वर्गीय गोपीनाथजींनी ती जागा कोणाच्या भरोश्यावर नव्हे, तर स्वतःच्या ताकदीवर त्या लोकांच्या मनात त्या सिंहासनावर आरूढ झाले होते. पंकजाताईंनी गोपीनाथ मुंडेंचा ग्रुप जरी सांभाळला असता, तरी त्या कमीत कमी याबद्दल लोकं मांडल्या गेल्या असत्या, की चला वडील गेले, पण मुलींनी सगळ्यांना सांभाळलं. पण मग तो ग्रुप तुटत गेला. मी महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांना कारण माझे स्वतःचे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिगत संबंध होते फार चांगले. ते मला एका लहान भावासारखं प्रेम करायचे. पण त्यांनी कधी माझ्या पत्रकारितेत इंटरफिअर केलं नाही आणि मी त्यांना कधी राजकारणाचे धडे देण्याचा प्रयत्न केला नाही. ते एक निष्कळ संबंध होते पारिवारिक. तर गोपीनाथ मुंडेंचे जवळचे आज खूप महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात लोक आहेत.
ते आजही गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना ढसढस रडतात आजही. आणि त्यांचं दुःख तेच आहे, की जेवढं साहेब सगळ्यांना घेऊन चालायचे, तेवढ्या ताई चालल्या नाही. ताईच्या एका ग्रुपने ताईला कंट्रोल केलं. गोपीनाथ मुंडे हे स्पष्ट वक्ते होते. त्यांची वक्तृत्व कला गजबची, अल्टिमेट. आणि ते चिमटे काढायचे, सरळ-सरळ बोलायचे. त्यात हे नव्हतं. आता एक प्रश्न विचारला मुलाखतकर्त्यांनी, की भाजप जेव्हा प्रचार करत होती निवडणुकीत, तेव्हा भ्रष्टाचार, घोटाळे, अजित पवारांचे घोटाळे यांच्याबद्दल खूप बोलत होते. आता अजित पवार तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला कसं वाटतं कसं? ताईंनी जे उत्तर दिलं त्यांना ताईंना वाटत असेल त्यांनी डिप्लोमॅटिकली उत्तर दिलं. पण ते हास्यास्पद उत्तर आहे. पंकजाताई म्हणतात, की आम्ही मतदारांचा विचार करतो. या देशात एकही राजकीय दल नाही, जे असं म्हणत नाही, की आम्ही मतदारांचा विचार करत नाही. आम्ही स्वतःचा विचार करतो. सगळेच नेता मतदारांचा विचार करतात. आम्ही मतदारांचा विचार करतो, हे वाक्य तसंच आहे जसं सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं, की सिगारेट पिना जीवन के लिए हानिकारक है. पण लोकं त्याला दुर्लक्ष करून घेतात. त्यामुळे ते हे नुसतं बोलण्याचं आहे, की आम्ही मतदारांचा विचार करतो. तुम्ही जर मतदारांचा विचार केला असता, तर मतदारांचा असा अपमान होऊ दिला नसता. महाराष्ट्रातले राजकीय दलामध्ये जे इकडे-तिकडे बेंडक्यासारखे उड्या मारत लोकं चाललेत, ते सगळे मतदारांचा विचार कधीच करत नाही म्हणून ते स्वतःचा विचार करत होता म्हणून गेले. अजित पवार या एका व्यक्तीबद्दल असं मी बोलणार नाही किंवा एका व्यक्तीला टार्गेट केलं नव्हतं. गोपीनाथ मुंडेंची स्मरणशक्ती जबरदस्त होती. ताईंची स्मरणशक्ती मला वाटतं थोडंसं त्यांना डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. अजित पवार जेल जाईन चक्की पिसिंग हे अजित पवारांना उद्देशूनच म्हणाले होते. 70,000चा सिंचन घोटाळा याचे हिरो सुनील तटकरे आणि अजित पवारच आहेत. कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंकजाताईंचे नेते आहेत ते. ते ज्या सरकारी बँक घोटाळ्याच्या गोष्टी करत होते, त्यात चार्जशीटच फाईल झालेली आहे अजित पवारांविरुद्ध आणि अजित पवार त्यांच्यात लीडर मानले गेले. पाणी नाही तर सुसू करू का? हे अजित पवारांचं वक्तव्य भाजपावाले मोठे मजे घेऊन घेऊन भाषणातनं कोट करत होते. तेव्हा ते अजित पवारांवर व्यक्तिगत टीका नव्हती का? किंवा मी बारामतीच्या पैलवानाला तेल लावून आलो, पैलवानाला आता मी पटकणी देणार. हे काय शरद पवारला व्यक्तिगत बोलून नव्हतं का? त्यामुळे आम्ही व्यक्तिबद्दल त्याबद्दल असं टार्गेट नव्हतं. टार्गेट अजित पवारच होते. राजकारणात जे नेता असतात ते टार्गेट होतात. आम्ही भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यासाठी लोकांना आवाहन करत होतो. पण भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन भ्रष्टाचार मुक्त सरकार कसं होईल? जोपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांना सजा होत नाही, तोपर्यंत लोकांमध्ये हा समज कसा जाईल, की भ्रष्टाचार चुकीची गोष्ट आहे. जर भ्रष्टाचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं, मुख्यमंत्री पद देण्यात आलं, तर लोक तर भ्रष्टाचारासाठी पुढे येतील, की भ्रष्टाचार करा आणि मग हे करा. मला एका काँग्रेसच्या आमदारांनी फार मजेत विचारलं मुंबईमध्ये, "अहो तुम्ही किरीट सोमय्याला ओळखता का वानकडे?" मी म्हटलं, "हो, मी ओळखतो ना. मी बोलतो त्यांच्याशी. समोरासमोर आले की ते मला ओळखतात." म्हणे, "आमचं काम करा ना. आम्ही तुम्हाला काही कागद देतो. ते किरीट सोमय्याला उठवायला लावा." म्हटलं, "कोणाबद्दलची कागद आहेत?" म्हणे, "माझ्याच बद्दलची." मी हसायला लागलो. म्हणाला, "काय वेड लागलं काय? स्वतःबद्दलचीच कागद तुम्ही किरीट सोमय्याला देणार आणि स्वतःबद्दलच किरीट सोमय्याला बोलायला लावणार." अहो, किरीट सोमय्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की मंत्रिपदच मिळतं. तो एक व्यंग होतं त्याचं. तुम्ही भ्रष्टाचाराचा लढा कसा भ्रष्टाचार मुक्त सरकार कसं देऊ शकता, जेव्हा राज्यातले सर्वात मोठे भ्रष्टाचारी यांना मंत्रिपद देतात.
ताईंनी या प्रश्नाचा खुलासा केला पाहिजे. सध्या ते चाललं ते राजकारण आहे. महाराष्ट्राचा जन्म झाला तेव्हापासून महाराष्ट्रात काय चालू होतं? बाहुल्यांचा खेळ, की कठपुतलीचा खेळ, की कबड्डीची स्पर्धा, की वारकऱ्यांचं रिंगण. महाराष्ट्र जन्माला आला, महाराष्ट्राच्या जन्माची, महाराष्ट्राच्या निर्मितीची पासून निर्मितीत सुद्धा राजकारण होतं. भयानक राजकारण होतं. त्या राजकारणापायी 107 लोकांना जीव द्यावा लागला. तेव्हा सध्या जे चाललं ते राजकारण नाहीये. वर्षानुवर्ष जे चाललं ते राजकारणच आहे. राजकारण सोडून जर दुसरं काही केलं असतं नेत्यांनी, तर बहुतेक महाराष्ट्रात आत्महत्याच झाल्या नसत्या. बेरोजगारी वाढली नसती. दुराचार वाढला नसता. राजकीय व्याभिचार वाढला नसता. सत्ता असली की लोकांची सेवा करता येते. आणि स्थायी आणि स्थिर सरकार असावी म्हणून असं करावं लागतं. काय एकनाथ शिंदे आणि भाजपा मिळून स्थिर सरकार नव्हती का? उद्या एकनाथ शिंदेचे 16 लोक डिस्क्वालिफाय जरी झाले असते, तरी हे सरकार टिकलं असतं. एकनाथ शिंदेनी राजीनामा देऊन पुन्हा अर्ध्या तासाने शपथ घेतली असती, तरी सरकार टिकलं असतं. स्थिर हे अस्थिर हे सगळं सांगण्याच्या गोष्टी आहेत. सरकारला अस्थिर कोण करणार? महाविकास आघाडीला सत्तेत यायचंच नाही आता सध्या. त्या निवडणुकीचीच वाट पाहत आहेत. एवढे खोके देऊन भोके कोणी पाळावे? तेव्हा स्थिर सरकार, लोकांची सेवा, 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, ताई तुम्ही मंत्री होता. तुम्ही लोकांची सेवा केली, मग लोकांनी तुम्हाला का डावललं? महाराष्ट्राची लोक मूर्ख थोडी आहेत. लोकांना कळलं मेवा तुम्ही खाल्ला. निवडणुकीच्या अगोदर जी सेवा असते ती निवडणुकीनंतर तुमचा मेवा होतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये लोक निरंतर इकडे तिकडे प्रत्येक कितीतरी राज्यामध्ये 5-5 वर्षात सरकार बदलतात याचसाठी. त्यामुळे लेडीज सिंगम आमच्या राजकीय क्षेत्रातल्या कुठेतरी कमजोर पडताना दिसतात. या घाबरल्यात त्यांच्या उत्तरावरनं वाटतं. आज एवढंच. पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.